मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं अशी मागणी गेल्या 38 वर्षांपासून होतीये. गेली अनेक वर्ष खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह आजूबाजूच्या 6 जिल्ह्यातील वकील बांधव, पक्षकार आणि विविध पक्ष संघटना आंदोलन करतायत. मात्र अद्याप आंदोलनाला यश आलेलं नाही. उद्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पुढाकारातून खंडपीठाच्या मागणीसाठी महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. तर आजपासून पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील सुयेकर यांनी ऐतिहासिक दसरा चौकात आमरण उपोषण सुरू केलंय. दिवसभर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि वकिलांनी उपोषणस्थळी हजेरी लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. राज्य सरकारनं खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणी संदर्भात लेखी आश्वासन आणि कार्यवाही सुरू केल्याशिवाय आपण उपोषण मागं घेणार नाही असा पवित्रा माणिक पाटील सुयेकर यांनी घेतलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी गेली 40 वर्ष येथील वकील संघटना, पक्षकार, जनता, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून लढा सुरू आहे. परंतु वेळोवेळी त्यावेळच्या सरकारनं आम्हाला या ठिकाणी खंडपीठ देतो असं आश्वासन दिलं, परंतु आजही या ठिकाणी खंडपीठाची अधिकृत घोषणा झालेली नाही. तत्कालीन न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे शाहसाहेब यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्य शासनाची पण भूमिका सकारात्मक आहे. फक्त त्यांनी आता या प्रक्रियेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायाधीशांची भेट घ्यायची आहे आणि त्याबाबतचा प्रस्ताव द्यायचा आहे. जर असं झालं तर निश्चितपणे कोल्हापूरला खंडपीठ होण्याचा मार्ग मोकळा होईल. आणि जर शासनानं तातडीने याबाबत पावले नाही उचलली तर हे जे आमचं आमरण उपोषण चाललं आहे, या ठिकाणी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव खोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही युवा पदवीधर मित्रच्या वतीने अमरण उपोषणाचा जो निर्णय घेतला आहे तो आम्ही कंटिन्यू करू. आणि जोपर्यंत हा निर्णय शासन याबाबत ठोस भूमिका आपली जाहीर करत नाही तोपर्यंत आमचं अमरण उपोषण सुरू राहील. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत, डॉक्टर रवींद्र मोरे, अनिल घाटगे, विजय सूर्यवंशी, रमेश पाटील, किशोर घाटगे, रवींद्र पाटील येवतीकर, संजय मगदूम आदींनी या उपोषणाला पाठिंबा दिला.